पैसे दिल्यानंतर मी काय करतो, ड्रॉवर ओपन करतो, त्यात पैसे टाकतो. तुम्ही दुकानदाराचं कधी ड्रॉवर चेक केलं आहे का? चेक केलं का म्हणजे त्याचं उघडून नाही, पण कधी असं मान डोकावून बघितलं आहे का मध्ये कसं असतं त्याची ठेवाण चांगला दुकानदाराची? त्या तुमच्या बँकेत पण असतं की हां, कसं व्यवस्थित ठेवलेलं असतं त्याला, प्रॉपर 200च्या नोटा, 500च्या नोटा, चिल्लर सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतं. बघा आता हाच कन्सेप्ट बघा, हे मेटाफर वापरा. आपल्याला ज्याही वेळेस कोणी फीडबॅक देतं, ज्याही वेळेस आपल्याला कोणी काहीतरी सांगतं, त्यावेळेस आपल्याला 4 ड्रॉवर ह्या टेबलला दिलेले आहेत. किती? 4 ड्रॉवर दिलेले आहेत. आपलं काम आहे तो फीडबॅक घ्यायचा आणि कुठल्या तरी एका ड्रॉवरमध्ये त्याला व्यवस्थितपणे टाकायचा. आता प्रॉब्लेम काय होतो, जरी देवाने 4 ड्रॉवर दिले असतील, पण आपण 2 ड्रॉवरला कुलूप लावून त्याची चावी हरवून टाकलेली आहे. 2 ड्रॉवर आपण वापरत नाही. ठीक आहे, ते कोणते 2 ड्रॉवर आहेत ते आधी आपण बघूया. पहिला ड्रॉवर, कुठलीही गोष्ट जी तुम्हाला आवडते, तुमचं कौतुक, तुम्हाला चांगलं बोललेलं, तुम्हाला ॲप्रिशिएट केलेलं, तुमचा सत्कार, तुमचा फोटो साहेबांसोबतचा, सगळं चांगलं, आपण काय करतो, त्याला आण इकडे म्हणून त्याला घेत राहतो. मला हवं आहे. वी आर ऑलवेज हंग्री फॉर ॲप्रिसिएशन्स. मी तर पुढे ह्युमन सायकोलॉजी जेव्हा तुम्हाला सांगेल, माणसाची जशी रोटी कपडा मकान ही नीड आहे ना, तशी आपल्या इमोशनची पण नीड असते, ते पण आपण शिकणार आहोत. पण आता समजून घ्या की हे 4 ड्रॉवर मला हवं आहे, ॲप्रिसिएशन पाहिजे. मग ज्यावेळेस ॲप्रिसिएशन तुम्हाला येतं, तुम्हाला हे शिकवण्याची गरज नाही ना, तुमच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या ड्रॉवरचं शिकवण्याची गरज आहे. सगळ्यांना माहिती आहे, ॲप्रिसिएशन आलं टाकलं, ॲप्रिसिएशन आलं टाकलं, फेसबुकला टाकलं, व्हॉट्सॲपला टाकलं, जिकडे टाकलं, मी भारीच आहे. आणि तुम्ही बघा, ॲप्रिसिएशन तुम्ही कधी विसरत नाही. तुमचं ॲप्रिसिएशन जर कोणी केलेलं असेल तर तुम्ही ते विसरत नाही. विसरण्याचे चान्स कमी आहेत, तुम्हाला ते आवडलेलं असतं. ह्युमन कसे असतात की त्यांना एक्स्ट्रीम गोष्टी आवडतात. एक्स्ट्रीम हॅपीनेस, एक्स्ट्रीम दुःख आयुष्यभर विसरत नाही. कोणी वारलेलं असेल तुम्ही कधी विसरत नाही. एक्स्ट्रीम दुःख आहे. एक्स्ट्रीम हॅपीनेस आहे काहीतरी मोठं केलं. पहिलं पुस्तक लिहिलं होतं मी, विनिंग एज. 3000 लोक लॉन्चिंग, अजूनही आठवतं मला. पल छोटे छोटे क्षण आठवतात का? एक्स्ट्रीम मोमेंट आहे माझ्यासाठी. पहिलं ड्रॉवर काय, तुम्ही कौतुक केलं की पहिल्या ड्रॉवरमध्ये आपण टाकतो. तर पहिलं ड्रॉवर म्हणजे आपलं कॉम्प्लिमेंट आहे. दिसतं तिथे राईट साईडला कॉम्प्लिमेंट. तुम्हाला कोणी कॉम्प्लिमेंट दिलं तुम्ही पहिल्या ड्रॉवरमध्ये टाकून देता. आता गडबड कुठे होते बघा, ज्याही वेळेस तुम्हाला कोणी एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट सांगतं की थोडं तुझं चुकतंय, थोडं तू असं केलं पाहिजे, तुझं इथं काहीतरी गडबडतंय, तू असं नाही केलं पाहिजे, आपण पेनपासनं दूर पळतो. काय होतं, इथं पेन होतोय, मला त्रास होतोय, पेनपासनं दूर पळतो. आणि आपण तसले सगळे फीडबॅक जे चांगले नाहीत ते सोडून सगळे एकाच कप्प्यात डंप करत राहतो. तो कप्पा म्हणजे क्रिटिसिझम. ही दुनिया खराब आहे, दुनिया जालिम आहे, मला सगळे लोक वाईट म्हणतात, माझ्यासोबत टार्गेट होतं आहे. आपण काल बघितलं ना मिस्टर बी. तर हे जे तुमचं क्रिटिसिझम आहे, हे जे तुमचं क्रिटिसिझम आहे